अस्पृश्यता ही केवळ एका समाजाची वेदना नव्हती, तर ती संपूर्ण मानवजातीवरील एक कलंक होता. त्या कलंकाची संघर्षाची कहाणी म्हणजेच अस्पृश्यांचा मुक्तीचा. आज आपण मराठी दलित साहित्य आणि आंबेडकरी विचारसरणीतील एक महत्त्वाचा ग्रंथ म्हणजेच अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम ह्या शंकरराव खरातांच्या पुस्तकाविषयी जाणून घेणार आहोत. शंकरराव खरात यांनी अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम या पुस्तकामध्ये अस्पृश्य समाजावरती शतकानुशतके झालेला अन्याय, अस्पृश्य समाजाने दिलेला लढा याविषयी प्रभावी चित्रण मांडलेले आहे. हे पुस्तक केवळ इतिहास सांगत नाही, तर मानवी समाजामध्ये असलेली विषमता, मानवी प्रतिष्ठा आणि समतेसाठी अस्पृश्य समाजाने दिलेला लढा व त्यासाठी उभ्या केलेल्या चळवळीचा जिवंत दस्तावेज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सामाजिक जागृतीचा आणि मुक्तीच्या संघर्षाचा मागोवा घेणारं हे पुस्तक आहे. शंकरराव खरात हे मुक्तीचा संघर्ष केवळ सामाजिक नव्हे, तर मानसिक आणि सांस्कृतिक क्रांती म्हणून पाहतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या विचारांचा प्रभाव शंकरराव खरात यांच्या लेखणीमध्ये पाहायला मिळतो. त्यांच्या लेखणीमध्ये वास्तववादी चित्रण, आंबेडकरी विचारधारा आणि इतिहासाचे पुनर्लेखन तसेच साधी आणि सोपी भाषा यामुळे त्यांचे ग्रंथ आणि त्यांची समाजाविषयी असलेली एक वेगळीच दृष्टी आपल्याला पाहायला मिळते. हे पुस्तक म्हणजे अस्पृश्य समाजाच्या सामाजिक, राजकीय, वैचारिक संघर्षाचा एक जिवंत दस्तावेजच आहे. मित्रांनो, या मुखपृष्ठाच्या मागील बाजूस शंकरराव खरात यांचे अस्पृश्यांच्या मुक्तीसंग्राम या पुस्तकामधील विचार आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतात. अस्पृश्यता म्हणजे काय याचं सखोल असं विश्लेषण ते पुस्तकाच्या मागील बाजूस केलेलं पाहायला मिळतं. अस्पृश्यता ही भारतीय हिंदू समाजाला शतकानुशतके लागलेली समाजघातकी, राष्ट्रघातकी कीड आहे. अस्पृश्यता ही माणुसकीची, मानवीयाची विटंबना आहे. अस्पृश्यता हा सामाजिक विषमतेचा एक अर्क आहे. एक वर्ग दुसऱ्या वर्गाला कोणत्या अवस्थेपर्यंत नेऊ शकतो याचे एक हिडीस व भेसूर चित्र म्हणजेच अस्पृश्यता होय. मित्रांनो, भारतात अस्पृश्यतेच्या भयानक गुलामगिरीत कोट्यावधी जीव खितपत पडलेले होते. अस्पृश्यतेच्या आगीत मानवाचे दैनंदिन जीवन शेकडो वर्षापासून होरपळत होते. त्यामुळे अस्पृश्य माणूस जिवंत असूनही मृतावत झाला होता. माणुसकी आणि माणुसकीचे हक्क त्याला अस्पृश्य वर्ग कायमच मुकला होता. अस्पृश्यतेच्या भयंकर व भेसूर गुलामगिरीमुळे अस्पृश्य वर्ग सामाजिकदृष्ट्या हीन बनला, आर्थिकदृष्ट्या दारिद्र्य झाला आणि राजकीयदृष्ट्या वरिष्ठांचा सेवक चाकर बनला आणि शिक्षण व संस्कृतीपासून तो कायमच दूर फेकला गेला. मित्रांनो, एक माणसाने दुसऱ्या माणसाला स्पर्शसुद्धा करावयाचा नाही, ह्याला कुत्र्या मांजरापेक्षाही नीच मानावयाचे. माणुसकीला गुलामगिरीच्या बेडीत कायम डांबून ठेवायचे. केवढा हा एका वर्गाने दुसऱ्या वर्गावर केलेला अन्याय. केवढी ही मानवाची, माणुसकीची, मानव धर्माची विटंबना. मित्रांनो, हे पुस्तक एकदा तरी वाचा. सुंदर असं पुस्तक शंकरराव खरात यांचं अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम.